जोड सगळी मैदानामध्ये जातोय. धामणी विपक्ष आता माझगाव अशी लढत पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीचा हा दुसरा सामना आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, मॅच मध्ये मजा आहे. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व मान्यवरांचं, अर्थातच मी तुषार धुमाळ खासदार चषक 2022 च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी उंबरठ्यावरती गोलंदाज सतीश पाटील, अतिशय सुंदर असा खेळाडू, बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूला. बरेचशा मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण याला पाहिलं देखील असेल. अष्टपैलूवरचा हा खेळाडू गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती पंचांच्या डाव्या बाजूने 7 पावलांचा रनअप, कधी वेगावरती स्वार होईल, कधी इनस्पिन, कधी आउटस्पिन, अशा विविधतेनं चेंडू फेकण्याचा विक्रम येण्याचा सातत्यानं पाहायला मिळतो. पण आज या खासदार चषकाच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीच्या या सामन्यामध्ये धामणी विपक्ष लढतीमध्ये हा कशा पद्धतीने खेळ करतो हे देखील पाहिलं जाईल. पंचाच्या डाव्या बाजूने गोलंदाज तयार. हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने उडवला. चेंडू लँड झालाय सीमारेषा आउट ऑफ द बार. इट्स अ बिग हिट. तर पहिल्या चेंडूवरती 6 धावांना खातं ओपन केलंय चेतन महाडिक या फलंदाजानं. मयुरेश नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. आणखीन एक आडव्या बॅटनं खेचलेला फटका मिड विकेट क्षेत्र क्रॉस करतोय. इट्स आउट ऑफ द बार. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. हा चेंडू सुरेख होता, गलीच्या दिशेने पाहायला मिळतोय. चेंडू पकडण्यामध्ये यश आलंय ते क्षेत्ररक्षकाला. 1 धाव मात्र जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने टोटल स्कोअर कार्ड वरती 11-11 पाहतोय. या 11 या आकड्याने क्रिकेटचा खेळ पूर्ण होतो. कारण प्रति संघामध्ये आपण बघतोय 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. तर 2 फलंदाज मात्र आता बॅटिंगच्या माध्यमातून टीम धामणी संघाची बाजू मांडतात. पहिल्यांदा आपण चेतन महाडिकला पाहिला. आता स्ट्राइक एंडवरती आहे फलंदाज मयुरेश. मयुरेश महाडिक, सतीश पाटील या गोलंदाजावरती केलाय हल्ला आणि पब्लिक करते 4 धावांसाठी गेलेला हा चौकार करतोय गुल्ला. निश्चित चेंडू जसा फुर्र उडाला तसाच मी तर म्हणेल चिमणी देखील उडतीये आणि चिमणीनं उडावं. तर आता आपण बघतोय या निसर्गरम्य वातावरणामध्ये चिमण्या देखील अदृश्य झाल्यात आणि त्याचं दुःख नक्कीच मनाला वाटतंय. पण यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फेकून दिलाय. आउट ऑफ द पार. 1 बाउन्स. सीमारेषा पलीकडे अर्थातच येतोय दर्जेदार चौकार. या 4 धावांच्या मदतीने आपण बघतो धावफलकावरती टोटल 19 धावा धावफलकावरती आल्यात. आमचा डीजे ऑपरेटर मात्र थोडासा नव्हे तर अतिच उत्साही झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये तो विविध पद्धतीने गाणी देखील वाजवतो, त्याचे आपण कौतुक करूया. पण यावेळेस काय घडलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद
20 धावा धावपलकावरती आल्या त्या टीम धामणी संघाच्या विरोधात. मात्र माझगाव संघाचा खेळ चालू आहे, पण अजून येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडते काय बिघडतंय हे ऐकण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. संपलाय आणि त्यानंतर सुशांतच्या हातामध्ये चेंडू फेकला दिला जातोय. सुशांत छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे या माझगाव संघामध्ये, तो आता कशा पद्धतीने चेंडू फेकणार हे देखील पाहिलं जाईल. स्ट्राइक एंड वरती मयुरेश ज्यानं सुंदर फटके मारून या मैदानावरती अभिराज्य करण्याचा प्रयत्न केलाय, पण सुशांतला देखील कमी लेखता कामा नये. हा देखील सुरेख चेंडू होता. बॅटची आतली कडा घेऊन आपण बघतोय गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मात्र घेतली गेली. एका धावेच्या मदतीने टोटल धावपलकावरती देखील वाढ. 21 धावा धावपलकावरती येतात. हा सुरेख फटका पॉइंटच्या दिशेने डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो चेंडूकडे पाहत राहिला आणि प्रेमातच पडला. येतोय लाजबाब बिग हिट. थँक्यू. नक्कीच दीर्घ्या म्हणजे पैसे दिले जातील. अर्थातच चेतन सारख्या फलंदाजाला मान्यवर सांगतात मगाशी मात्र उत्साहित होते, आता मात्र शांत आहेत. कदाचित त्यांचा एटीएम मात्र खुला केला जाईल. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे क्षेत्ररक्षक झपाट्यानं चेंडूवरती आला, आपण चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पूर्ण झाल्या 2 धावा. धावा कशा येणं गरजेचं आहे. 2 धावांनी धावपलकावरती वाट. टोटल 29 आणि आमचे मान्यवर देखील आले, त्यांचं देखील स्वागत असेल. सन्माननीय मनोज शेठ पिंगळे साहेबांकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थातच पिंगळे साहेब सांगतात माझं तो पण नाव देखील बाळा आहे आणि बरंच काही करू शकतो. यावेळेस या चेंडूनं दाखवून दिलं. आउट ऑफ द पार. सीमारेषा गाठली जाते. 4 धावांची मोहर उमटवणारा येतोय चौकार. गाजवले त्या चेतननं आणि त्याच्यासाठी आमचे पिंगळे साहेब सांगतात प्रत्येक षटकारासाठी 100 आणि लागोपाठच्या 3 षटकारांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. भाई मी तर म्हणेल लोहा गरम आहे, मारलो हातोडा. यावेळेस घुटना टेक तमाशा देख आणि तमाशा झालाय चेतन या फलंदाजा, कारण की यष्टा दांड्या उडवल्यात त्या गोलंदाज सुशांत.
आत्ताच आपण ऐकलं चांबार्लीचा रजत मुंडे ज्यानं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर 7 समुद्रा पलीकडे जाऊन आपल्या नावाची छाप सोडली. खालापूर तालुक्यातील एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आणि मी तर म्हणेल शांत क्रिकेट खेळणारा फलंदाज ज्याचं नाव रजत मुंडे, मॅन फ्रॉम चांबार्ली, ज्याचं गीत आपण ऐकलं. अर्थात डीजे ऑपरेटरचं कौतुक करूया. हा डीजे ऑपरेटर सातत्यानं खेळाडूची प्रशंसा, खेळाडूंचा मनोधैर्य वाढवण्याचं काम करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज साईराज ज्यानं आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण एक धाव मात्र पूर्ण होती. एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती वाढ. आता सुशांतनं मात्र धावांच्या गतीचं अंतर शांत केलंय. 34 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतं. या दुसऱ्या षटकामध्ये सुशांतची गोलंदाजी भेदक, तिखट आणि अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 1 गडी बाद. टीम धामणी संघाच्या धावा धाव फलकावरती लागल्या तर टोटल 34. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत कुंबिलीचे सदस्य आहेत खंडूवीर साहेबांचे व्यासपीठावरती आगमन झालंय. मी या स्पर्धेचे सर्व अर्थातच उमेश दादांना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. निश्चितच या स्पर्धेची ओळख, या स्पर्धेचा थीम सॉन्ग आता मात्र डीजेच्या माध्यमातून ऐकवलं जाईल. काय केलंय आणि काय करायचंय आणि काय होतंय याचं धावतं गणित आता डीजे ऑपरेटर सोडवेल. गायकवाड आयोजक भारी आहे हो एक नंबर. केलंय आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंड वर. यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे हो एक नंबर. केलंय आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंड वर. श्री संसद रत्न खासदार आपा मनानी लई दिलदार. आपा मनानी लई दिलदार. आपा मनानी लई दिलदार. नाव गाजतो या मैदानी श्रीरंग बारणे आप्पांचा फार. श्रीरंग बारणे आप्पांचा फार. नक्कीच नाव गाजते. खासदार ट्रॉफी 2022 हे माध्यम. पहिला दिवस, पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना तुमच्या समोर आहे. धामणी विपक्ष माझगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळतीये. तिथे गोलंदाजच्या उंबरठ्यावरती गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा साहिल गोलंदाजच्या उंबरठ्यावरती. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप घेऊन उंच गुरा गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती साईराज. ज्याच्या नावातच बरंच काय आहे आणि त्याला बरंच काय करायचं. पिंगळे साहेबांचं पारितोषिक जर जिंकायचं असेल तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस हा फटका मात्र कदाचित आला असा पण चेंडू उजव्या यशीच्या बराच बाहेर पकडला जातोय. पंचांनी पनिशमेंट दिली. नियम क्रमांक 22 चा वापर करताना चेंडू स्वेर घोषित झालाय. या चेंडूवरती मात्र निर्णय नक्कीच घेतला जाईल. पुन्हा एकदा पंचांनी स्वेर मात्र घोषित केलाय. मेन पंचांचा इशारा येतोय स्वेर चेंडू. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 35. हा चेंडू लागोपाठचा दुसरा चेंडू स्वेर पकडला जातोय. पंच मात्र पनिशमेंट देताना या रणरणत्या उन्हामध्ये आता पंचांना देखील कसरत करावी लागते. टोटल 36. 3 डझन धावा धावफलकावरती पूर्ण. टीम धामणी संघ मात्र आता सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. ज्या धामणी संघानं पहिल्या फेरीमध्ये तळोली संघाला मात्र पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये आपला स्थान पटकावलं. हा चेंडू लागोपाठचा 3रा स्वेर पाहायला मिळतोय आणि पंच बघा वेगवेगळ्या पद्धतीनं इशारा करतात. हा चेंडू स्वेर आहे. लागोपाठचा 3रा स्वेर चेंडू. असे खराब चेंडू जर फेकले तर बॅकफूट वरती जावं लागणार टीम माझगाव संघाला. पण फ्रंट फूट वरती गाडी आणण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज साहिल जाधव ज्याला मात्र अचूक टप्प्यावरती चेंडू फेकावा लागेल. तो आता मात्र थोडासा अडचणीत आहे.
पण या अडचणीवरती मात करताना एक कडवा संघर्ष करताना एक चांगल्या चेंडूवरती चांगला टप्पा घेऊन चेंडू फेकावा लागेल आणि हा चेंडू सुरेख होता. या चेंडूवरती सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला पाहायला मिळतंय जिथे एक धाव पूर्ण होईल एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 38 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत टीम धामणी संघाच्या. साईराज आणि मयुरेश ही जोड सकाळी आता खेळ करते. तिसऱ्या क्रमांकाचा साईराज तर दुसऱ्या क्रमांकाचा मयुरेश असे दोन धुरंधर आता धामणी संघाची बाजू मांडतायत मैदानामध्ये. तर तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय माझगाव संघाचं. लोअर पुलटा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला. चेंडू झपाट्यानं तटीयर सर्कलच्या बाहेर अडवला जातोय. स्वतः गोलंदाज चेंडूवरती सरसावला. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होईल. एका धावेच्या मदत 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सहज पूर्ण केल्या गेल्यात. मला देखील असं वाटलं कदाचित एकच धाव घेतली गेली की काय, पण 2 फलंदाजांमधलं स्टँडिंग पाहायला मिळालं. नजर हटी आणि अशा वेळी आपण पाहिलं 2 धावा सहज पूर्ण झाल्या. या 2 धावांच्या मदतीने टोटल 40 धावा धावफलकावरती पूर्ण. हा चेंडू यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट वरती आला नाही. चेंडू गेला निर्धाव. आमचे साथी समालोचक आमचे गुरुवर्य अर्थातच सन्माननीय त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. स्पेअर चेंडूचा इशारा. धावफलकावरती वाढ टोटल 41. तर पोपेटा सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. हा सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फेकून दिला. आउट ऑफ द पार. इट्स अ बिग हिट. षटकार. फोर्टी 47 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस काउ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक झपाट्यानं चेंडूवरती आला. पण 2 फलंदाजांमध्ये यावेळेस स्टँडिंग पाहायला मिळाली नाही. साईराज या फलंदाजाला माघारी जावं लागणार. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 48. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय केतन माडिक. आल्या मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न झाला. स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये झेल देखील टिपला जातोय. आल्या पावली परतावलंय केतन माडिक या फलंदाजाला. अर्थातच पुन्हा एकदा चटका टीम धामणी संघाला.
5व्या क्रमांकावरती नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय केतन मोरे. केतन महाडिक बाद झाल्यानंतर केतन मोरे मैदानामध्ये आलाय. अवतुंग पडगा चेंडू उंच 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 तेवढाच लांब जातो की नाही हे देखील पाहिलं जाईल, पण झेल सुटलाय. हा चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय मैदानामध्ये, पण झेल मात्र निसटला. झेल सुटल्यानंतर काय घडलं तर 2 धावा धावफलकावरती वाढल्या. टोटल 50 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत टीम धामणी संघाच्या. हा झेल आता या मैदानामध्ये किती उपद्रव करणार, या झेलाचं किती धावांमध्ये रूपांतर होणार हे देखील पाहिलं जाईल. लोअर पुलटा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत निश्चितच आपण फक्त दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मयुरेशला परतावं लागणार. तर 6व्या क्रमांकावरती फलंदाज येतोय संतोष पवार. धावफलकावरती 50 धावा आहेत. 51 धावा आहेत. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरकस फटका मारण्याचा प्रयत्न झाला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झपाट्यानं चेंडूवरती आला. चेंडू उचलला फेकला तोपर्यंत काय घडलं तर 1 धाव मात्र पूर्ण होतीये. एका धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 52 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करावं लागणार ती क्षमता आहे फलंदाज केतन मध्ये. केतन मोरे पहिल्या मॅच मध्ये सलामीला आलेला फलंदाज आता मात्र या मॅच मध्ये 5व्या क्रमांकावरती आलाय. म्हणजे धामणी संघाचं बॅटिंग लाईनअप आता खूप स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. हा सुरेख चेंडू पायाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. लेग बाईकच्या माध्यमातून पंच दर्शवतात ही धाव येते. धावा कसे येणं गरजेचं आहे. एका धावेच्या मदतीनं टोटल धावफलकावरती 53 धावा पूर्ण झाल्यात. हा सुरेख चेंडू स्वतःच्या फलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षक अर्थातच गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करताना आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसरेला. या षटकामध्ये मी तर म्हणेल पूर्णपणे जखडून ठेवलंय, पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकून ठेवलंय गोलंदाज केतन. अर्थातच चांगली कामगिरी करताना माझगाव संघासाठी. शेवटचा कदाचित या षटकातील चेंडू असावा. वेगावरती स्वार झाला होता गोलंदाज, पण त्याच वेगावरती प्रत्युत्तर देताना 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना आणखीन एक फलंदाज मात्र तंबूच्या आसरेला परतेल. धावफलकावरती टोटल धावा आहेत त्या 54. 24 चेंडू 55 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. त्यानंतर मायक्रोफोन वरती येतील आमचे तळवलीचे यश मालकर सर डीजे. जय हनुमान क्रिकेट संघ कुंभिवलीचा झुंजार. कासदार चषक ठेवलाय किसन पोलेकर मैदानावर. यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ 1 नंबर. केलंय आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंड वर. यो यो उमेश गायकवाड आयोजक भारी आहे ओ 1 नंबर.
नंबर केलंय आयोजन भारी कुंभिवलीकरांनी क्रिकेट ग्राउंड वर माश्री संसद रत्न खासदार आप्पा मनानी लई दिलदार आप्पा मनानी लई दिलदार आप्पा मनानी लई दिलदार नाव गाजतो या मैदानी श्रीरंग बात आणि पंच आणि शेवटच्या चेंडूवर धावचीची जी विकेट नाहीये आणि एकच धाव आहे. पंचांनी इथे आम्हाला कळवलंय, संदीप सर असतील. हा नक्कीच पंच आम्हाला सांगतात की बेल्स जमिनीवर पडणं गरजेचं आहे आणि ती धाव दुसरी जर पूर्ण केली असती तर 2 धावा असत्या, परंतु धाव ती पूर्ण केली नाहीये. त्या अनुषंगाने एकच धाव असेल. क्रिकेट मधले नियम पण पाहिलं तुषार सर सर्वांना माहिती आहेत आणि त्या ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष झालं. पण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना धामणी संघाने जमवल्या 24 चेंडूंमध्ये 54 धावा. आता 24 चेंडू आणि 55 धावसंख्येची गरज, ती म्हणजे माझगाव संघाला. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. जे हनुमान क्रिकेट संघ कुंभिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही श्रृंखला खासदार चषक पर्व 2022 चा हे पर्व आणि त्याचे सर्व मित्रमंडळींना आयोजक आपण पाहतोय आदरणीय उमेशदादा गायकवाड युवा उद्योजक आहेत. मित्रमंडळींना काम असं करा की नाव झालं पाहिजे, परंतु काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव घेताच तुमचं काम झालं पाहिजे असं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलंय. उमेशदादा गायकवाड आपण पाहतोय युवा उद्योजक आहेत आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये भरपूर मेहनत मी तर पाहिले त्यांची. खूप सर्व पाहुण्यांकडे असेल लक्ष असेल, सर्वांचा सन्मान असेल, सर्वच गोष्टी उमेशदादा आणि सर्व आयोजक त्यांनी मात्र चांगली मेहनत आपण पाहतोय या खासदार चषकामध्ये. एक महत्वाची सूचना आहे, आजच्या दिवसामध्ये जो क्वालिफाय होईल आणि उद्याच्या दिवसामध्ये जो क्वालिफाय होईल त्यांचा सामना उद्याच खेळवला जाईल. म्हणजे टॉप 4च्या 2 टीमचा सामना हा फायनल साठी जो संघ प्रवेश करेल त्याच्यासाठी तो उद्याच खेळवला जाईल ठीक 4 वाजता. पण आज मात्र या बिग फाईट लढतीमध्ये काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा सर मायक्रोफोन वरती जोडले जातील. थँक्यू तुषार धुमाल सर. आपण पाहिलं शिस्तप्रिय ही स्पर्धा. सामन्याला मात्र सुरुवात होतीये. सतीश ऑन द स्ट्राईक. पहिला चेंडू कुठल्या स्पॉट वरती हाताळल्यानंतर पंचांकडे मात्र दाद मागितली जाते. पण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. सतीश बॅक टू द पवेलियन. पहिला स्पोर्टमॅन स्पिरिट खर तर सतीशने दाखवला. पंचांकडे दाद मागितल्यानंतर तो सरळ खाली मान घालून पवेलियनच्या दिशेला आला. खरं तर कॅलोड वृत्ती आपण पाहिली. अगदी आपण पाहिलं असेल भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील बराच वेळा नॉट आउट असताना देखील आउट देण्यात सरळ कुठल्याही पंचांशी वाद न घालता सरळ पवेलियनच्या दिशेने आपण येताना पाहिलं असेल. आणि या ठिकाणी सतीशने देखील तसंच केलं. पहिला फलंदाज गोल्डन डकचा खरं तर शिकार ठरलाय. नवीन फलंदाज येतो वन डाऊनच्या पोझिशन मध्ये सुरेश. 24 चेंडू आणि 55 धावसंख्येची तिथे गरज आहे. मात्र गरज आहे 23 चेंडू आणि 55 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय लोते चांगली सुरुवात करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय
30 यार्ड सर्कल मध्ये या चेंडूला फील्ड केलं जाईल. एकच धाव सुरेशला यावेळेस मिळाली जाईल. एका धावेने स्वतःचा आणि संघाचं खातं मात्र ओपन केलंय या फलंदाजानं. एक धाव लागली जाते धावफलकावरती. पण पाहतो P1चा षटक, त्या षटकामध्ये सुरुवात चांगली करून दिल्या अजय लोते या गोलंदाजाने. धामणी संघाचा हा गोलंदाज पहिलं षटक हाताळतोय. चांगली सुरुवात अद्यापपर्यंत पाहायला मिळते. एक धाव धावफलकावर चांगली सुरुवात, परंतु मोठा डोंगर सर करायचंय माझगाव टीमला. तो डोंगर सर करताना मित्र म्हणजे सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं आहे. आक्रमण हा सावध पवित्र मात्र घ्यायला पाहिजे ते म्हणजे माझगाव संघाच्या फलंदाजांनी. जर आक्रमण झालं तर आव्हान थोडस मित्र म्हणजे सोपं होईल. सुरुवातीपासून आक्रमण होणं गरजेचं आहे. टवकुरे हाताचा फलंदाज दशरथ ऑन द स्ट्राईक. यावेळेस बॉल बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक या चेंडूला जज करतो, परंतु सोपा झेल करत जमिनीला दान केला. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या 2 फलंदाज मार्फत. आणि या 2 धावीच्या मदतीने 3 धावा लागल्या धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एका गाडीच्या मोबदल्यात. आता मात्र येणारे 21 चेंडूची गरज आहे 52 धावसंख्येची. 21 चेंडू 52 धावसंख्येची गरज. अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग यावेळेस फिरून मारलाय चेंडू बराच काल हवेमध्ये. या चेंडूवर येतोय पंचांचा इशारा होता. आगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये 6 धावा असेल या चेंडूवर. नऊ धावा लागल्या तापळकर या षटकाराच्या साहाय्याने आपण पाहतो दसऱ्याच्या बॅट मधून मोठा हिट पाहिला. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशन कमी मिळालं. क्षेत्ररक्षक या चेंडूला करतोय जज. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि भरतचा संपला या ठिकाणी खेळ. दशरथ यावेळेस सुरेश साठी हा चेंडू होता. अगदी ब्लॉकर मध्ये खोदून काढला या चेंडूला आणि एक जाब मिळाली जाईल. आपण पाहतोय जेव्हा गोलंदाजासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचा पारितोषिक आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय आदरणीय मनोज पिंगले यांच्याकडून धामणी संघाच्या गोलंदाजासाठी. पहिल्या षटकाचा आपण खेळ संपला पाहिला. 10 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर येतो वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन निलेश गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. आता मात्र समीकरण बनतंय 18 चेंडू आणि गरज आहे 45 या धावसंख्येची. 18-45 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही आपण पाहिलं एकाच रूट वरची खर तर गावं आहेत. धामणे आपण पाहिलं आणि माझगाव सावरोली कारपाडा रोड त्याच रोडची 2 गावं. यावेळेस पटका चांगला असा जवलाय, परंतु ताकद कमी. अजून एक फलंदाज तंबूच्या दिशेला रवाना.
100 रुपयाचं पारितोषिक जे मनोज पिंगले यांनी लावलं होतं ते मात्र या गोलंदाजाला मिळतंय. निलेश यांनी एक विकेट गमावलाय. जर अजून 2 विकेट प्राप्त केला तर 2000 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे ते आमच्याकडे जमा आहे. आपण पाहतोय 55 धावांचा पाठलाग करत असताना आपण थोडीशी जमचाक पाहायला मिळते माझगाव टीमची, कारण विकेटची पडझड पाहायला मिळते. खरं तर पाहायला गेला माझगाव टीमच्या बाजूने विचार केला तर पार्टनरशिप होणं अत्यंत गरजेचं आहे. असे 2 फलंदाज आपण पाहतोय त्यामध्ये पार्टनरशिप होणं अत्यंत गरजेचं आहे. दशरथ ऑन द स्ट्राईक असेल नॉस्ट्रा केलेंडवर, केतन हा फलंदाज. यावेळेस फुल टॉस, चुकीला माफी नाहीये परंतु ताकद कमी, फक्त टायमिंगच्या जोरावर हा फटका खेचला होता. अजून एक फलंदाज तंबूच्या दिशेला रवाना, बॅक टू बॅक दुसरा विकेट. ₹200 पारितोषिक मात्र जमा झालाय. अजून एक विकेट प्राप्त केली तर मनोज पिंगले साहेबांचं 2000 पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी ते मात्र मिळवलं जाईल निलेश या गोलंदाजाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करतोय किरण. विकेटची पडझड मी तर म्हटलं होतं, कारण केतन आणि किरण मध्ये मात्र पार्टनरशिप झाली पाहिजे. तर यांच्या दोघांमध्ये पार्टनरशिप झाली तर सामना मात्र बॅलन्स राहील. याला मोठा हिट फटका चांगला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जीवाच्या आतंगाने धावतोय, चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु चौकार वाचू शकत नाही. या चेंडूवर येतोय केतनच्या बॅट मधून कणकणीत असा चौकार. या चौकाराच्या स्थान पाहतोय समीकरण बदलतोय, समीकरण येऊन ठेवतोय. 15 चेंडू आता आहेत आणि 41 धावसंख्येची गरज आहे. अद्यापही आपण पाहतोय केतननी सुरुवात मात्र केली. केतन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये करता सुरू झालाय आणि ते वादळ मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत सुरू राहायला पाहिजे. जर माझगाव टीमच्या बाजूने विचार केला आणि धामणी संघाच्या बाजूने विचार केला तर केतनची विकेट जर या षटकामध्ये आली तर वरचं ठरेल खरं तर धामणी संघ. यावेळेस पुरारलेंचा बॉल अगदी खोदून काढलाय समोरच्या दिशेला, फटका चांगला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा या ठिकाणी प्रयत्न होतो आणि तोच प्रयत्न फसला जातोय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये असुरक्षित पाहायला मिळतोय. किरण याचा केलीचा होतोय अंत. पंधरा चेंडू 41 धावसंख्येची आपण पाहतोय. तर मात्र समीकरण बदलते, समीकरण येऊन डेव्हलाय 14 चेंडू आणि अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे. साहिल येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याने एक लांबडं षटक हाताळलं होतं, तो मात्र आता फलंदाजीसाठी येतोय. हॅलो, या दरम्यान या ठिकाणी उपस्थित मान्यवर गणेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. हा फटका चांगला आहे. हा चेंडू होता अगदी स्लॉट मध्ये, त्याला पार्क केलंय पार्किंग लॉट मध्ये. बऱ्याच कालापासून खर तर लेट पण थेट षटकार जरूर आलाय केतनच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं केतन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. केतनच्या बॅट मधून आला षटकार, त्यामुळे अजून समीकरण अजून जवळ येत आहे. येणारे 13 चेंडू आणि गरज आहे 34 धावसंख्येची. 13-34चं समीकरण. यावेळेस निलेशला मात्र कमबॅक करावं लागेल. सुरुवात चांगली केली होती या गोलंदाजानं, परंतु शेवट मात्र थोडासा खराब करतोय केतन. यावेळेस पुन्हा एकदा उडवला, पुढचा फटका आहे. क्षेत्ररक्षक या चेंडू खाली येतोय, परंतु या ठिकाणी चांगला झेल पकडला जातोय. मोठा विकेट, गोल्डन विकेट मित्र. केतन बॅक टू द पवेलियन.
पण पाहतोय खर तर ही लढत आपल्या दोन गावांमध्ये पाहायला मिळते. मैत्रीपूर्ण लढत खर तर माझगाव विपक्ष धामणी या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. या सामन्यातून जो विजय होईल तो नवोदय संघाशी मात्र 2 हात करेल. परंतु आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खर तर ही लढाई चालली या दोन गावांची, दोन संघाची. स्पीडअप करा जरा, कारण आयोजकांकडून विनंती येते की आपण जास्त वेळ घेऊ नका. टाइम इज मनी असं म्हटलं जातं, वेळेला महत्व द्या. स्पीडअप करायचं दोन्ही संघांना विनंती, सहकार्य करा, स्पीडअप करा. 12 चेंडू आणि आता गरज आहे 34 या धावसंख्येची. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय ऋतिक मोरे. हा गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन. हा बॉल मात्र गुडले स्पॉट वरती आदळल्यानंतर डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चेंडूला गॅदर करता आला नाहीये. यावेळेस चुकी केली क्षेत्ररक्षकाने आणि या चेंडूवर मिळाल्या नरेश सर 3 धावा. या 3 धाव्याच्या मदतीने आपण पाहतोय 24 धावा लागल्या धावफलकावरती. धावफलक आपला पाहायला मिळतं 24 या अंकावरती आणि या समीकरण पाहायला मिळतं 11 चेंडू आणि आता गरज आहे 31 या धावसंख्येची. चांगली लढत या दोन संघादरम्यान पाहायला मिळते. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटवर आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. साहिल बारडे असतील, विनायक पाटील असतील, संपूर्ण टीम पहिल्या दिवसात खूप चांगली मेहनत त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. त्यांना देखील धन्यवाद देऊया. हा मात्र टॅप केला या चेंडूला अगदी वाईडिश लॉंगअपच्या दिशेने चेंडू रावल होता. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि 1च धाव मिळेल या चेंडूवर आणि 1 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 25 धावा लागल्या धावफलकावर. आता येणारे चेंडू असतील 10 आणि गरज आहे 30 या धावसंख्येची. मोठे फटके लगावावे लागतील माझगाव टीमच्या फलंदाजाला. प्रदीपला मात्र मोठे फटके लगावावे लागतील कारण 10 चेंडू आणि 30 ची गरज आहे. यावेळेस फुलर लेनचा बॉल. गोलंदाज मात्र चांगली कामगिरी करतो. 30 यार्ड सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. त्या ठिकाणी फलंदाज बाद नाहीये. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतोय फलंदाज, कारण बेल्स स्टम्प्स वरती पडणं अपेक्षित. बेल्स पडली तर फलंदाज बाद असा, परंतु बेल्स पडली नाहीये. पण पहिल्या अटेम्प्ट मध्ये पडली नाही, दुसऱ्या मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुरक्षित होता. पण पाहतोय त्याला फटका चांगला आहे सरळ समोरच्या दिशेने. सरळ बॅटने हा चेंडू खेळून काढला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याच्या वेळेस कुठला प्रयत्न होताना दिसत नाहीये. तिथे गरज होती 9 चेंडू आणि 30 धावसंख्येची. आता मात्र गरज आहे 8 चेंडू आणि 29 धावसंख्येची. 8 बॉल 29. आव्हान मोठं आहे. जो डोंगर होता खरं तर 55 धावसंख्या तो सर करता करता दमचक झाली या खेळाडूची. यावेळेस साईलच्या बॅट मधून चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक या चेंडूचा जज करतं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर या चेंडूवर येईल बिग हिट माइट हिट षटकार. संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतो. मी एवढंच सांगेन की प्रयत्नांची जेवढी उंची तुमची मोठी असते त्या ठिकाणी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. प्रयत्न या ठिकाणी केले गेले पाहिजेत. जर तुम्ही प्रयत्न केलेत तर तुम्ही नक्कीच यशस्वी ठरू शकता. यावेळेस दांडी गो फर्निचर डिस्ट्रॉय या ठिकाणी साहिल बॅक टू द पवेलियन. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि आता गरज आहे 23 या धावसंख्येची. 6 चेंडू 23 धावा रोखायचे आहेत. आपण पाहतोय या सामन्यामध्ये आतापर्यंत फ्रंट फुटला पाहायला मिळतोय तो म्हणजे फिल्डिंग करणारा धामणी संघ. अजूनही या सामन्यामध्ये कोणी हरलं नाही, कारण साहिलने प्रयत्न जरूर केले होते. जीवन येतोय नवीन फलंदाज. पण पाहतो विकेटची पडझड
सतीश बाद झाल्यानंतर खरं तर सतीश आणि केतन हे दोन फलंदाज मात्र बाद झाल्यानंतर विकेटची पडझड खरं तर बॅकफुटला येताना दिसला माझगाव टीम. अजूनही 6 चेंडूची गरज आहे 23 धावसंख्येची. प्रदीप आणि जीवन ही मधल्या भलीची खरं तर लोअर ऑर्डर बॅट्समन पाहायला मिळतात ऑन द क्रीज. 6 चेंडू 23 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर येतोय राहुल. यावेळेस 6 चेंडूमध्ये 23 धावा रोखायच्या आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक चौथा आणि अंतिम षटक. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, कडेकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न फसला गेला. यष्टीरक्षक यावेळेस कुठली चुकी करत नाहीये. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलने अजून प्रेशर क्रिएट होतोय खरं तर. आता मात्र गरज आहे 5 चेंडू आणि 23 धावसंख्येची. 5 चेंडू 23 धावसंख्येची गरज. माझे साथी गुणलेखक नरेश दलवी सर चांगली कामगिरी करतात, त्यांना देखील धन्यवाद देऊया. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाला चकून फरार. या चेंडूवर येतोय चौकार. पण पाहिलं श्रीवल्लीचं मराठी व्हर्जन आपण ऐकलं. डीजे मास्टर देखील चांगली गीतं वाजवतात, त्यांना देखील धन्यवाद देऊया. आजच्या दिवसात चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाले. करता प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम त्यांच्या मार्फत पाहायला मिळालं. आता मात्र समीकरण बदलत आहे. समीकरण येऊन टेपलंय. 4 चेंडू आहेत आणि 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज. अद्यापही कोणी जिंकला नाही. या 2 चेंडू मध्ये खरं तर 2 मोठे फटके येणं अपेक्षित आहे. वेळेस चेंडूकडे पाहत बसला पंचांना खरं तर कव्यात करण्यास भाग पडला. पंचाचा इशारा होता हा वाईट बॉल असेल. अवंतरच्या स्वरूपात अजून एक धाव जोडली जाईल धावपलकावरती धावा लागला त्या 37. अजूनही 4 चेंडू आणि गरज आहे 18 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तब्बल आणि खरंच डीजे मास्टर यांच्यासाठी देखील पारितोषिक म्हणजे एक भेट आली आहे. तुषार गायकवाड यांच्याकडून 1 GB फ्री त्यांच्यासाठी. आगली वेगळी बक्षीस आपल्याला पाहायला मिळतात या शृंखलेमध्ये. 1 धाव या ठिकाणी आली नरेश सर. आता मात्र गरज आहे 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची. 3 मोठे फटके जीवनच्या बॅट मधून येणार. जर जीवनच्या बॅट मधून 3 षटकार आले तर या सामन्यामध्ये माझगाव टीम विजय होऊ शकते. हा फटका कडेकडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न या ठिकाणी पासला जातोय. डॉट बॉल येतोय. या डॉट बॉलनी आपण पाहतोय वरचढ ठरलाय. खरं तर विजयाचा उंबरठा टेपलाय तो म्हणजे धामणी टीम. 2 चेंडू आणि 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. पण आता 2 चेंडू चला स्पीडअप करा. 2 चेंडू आणि 17 ची गरज आहे. यावेळेस फोरलाईनचा बॉल खोदून काढायचा होता. 1 धाव कंप्लीट केली जाईल की नाही, परंतु या ठिकाणी फलंदाज होईल बाद. 1 चेंडूचा अजूनही केलेला शेष आहे. नडोदे टीमचा कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा. आपण समालोचक कक्षाच्या समोर यायचंय. टीमच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण समालोचक कक्षाच्या समोर यायचंय. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस सुशांत शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास सोडणार नाहीये. मोठा फटका येतो परंतु या फटक्याला उशीर झालाय आणि या सामन्यामध्ये खरं तर विजय संपादन केलंय धामणी टीमनं. तुमचं हार्दिक अभिनंदन असेल. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. आणि माझगाव टीमचं देखील गोड कौतुक.